हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मिता पिंगे यूट्यूब चॅनल. वर्षातला हा पहिला ब्लॉग आहे आणि या अकाउंटवरचाही पहिला ब्लॉग आहे. सो मला खूप सपोर्ट हवा आहे. हॅपी न्यू इयर टू ऑल. मी माझ्या फ्रेंडसोबत आली कपालेश्वरला आणि बघूयात पुढे काय काय होतंय. फन मस्ती खूप असणार आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात कपालेश्वर मंदिरापासून आम्ही आलेलो आहेत, पण खूप गर्दी आहे. लाईन शेवटपर्यंत 1 तास तरी लागले, 1-1.5 तास तरी आम्ही उभे आज दर्शन घेऊनच जाणार. आम्ही आता कपालेश्वरचं दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही पाणेश्वराला आलेलो आहे. हे स्वयंभू मंदिर आहे. आम्ही आता इथे दर्शन घेणार आहोत, कारण की कपालेश्वराला फार गर्दी होती, पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे. शेवटी आमचं दर्शन झालेलं आहे. बघूयात पुढे काय होतं. या मंदिरामध्ये ऐश्वर्याने पूजा केली. आता आम्ही आलो आमच्या नाशिकच्या गोदा घाटला. किती गर्दी बघा, नवीन वर्षाची सुरुवात सर्वांनी देवापासून केलेली आणि आमची पण देवापासून झाली आहे. सर्व व्यवस्थित करायचं होतं. मला वाटलं की 1 तारीख आजच आता आलो आहे आम्ही आमच्या गोदा घाटला, नाशिकच्या गोदा घाटला. पण सध्या इथे पाणी नाही आहे, सगळं काम चालू आहे. तर पाणी बंद करून दिलेलं आहे. अतिक्रम वगैरे सगळं टाकलेलं आहे. खूप गोष्टी गेल्या. चांगलंच नाही दिसत ते पाहायला. हां, खूप विचित्र पण वाटतं. तरी आता कुंभमेळ्यात खूप छान करतील अशी अपेक्षा आहे. कुठेतरी होईल चांगलं, होपफुली. बघूया काय होतं दाखवतो आम्ही अजून काय काय फिरणार आहे पुढे तुम्हाला. खूप गर्दी आहे, खूप. सगळे लोक न्यूयरच्या फर्स्ट डेला सगळे गोदा घाटावर आलेले, त्याच्यामुळे फुल गर्दी दिसते. चालायला पण छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. पण येऊन म्हणते कारण की नाशिकच्या लोकांना गोदा घाटावर आल्याशिवाय प्रसन्न वाटणार नाही आणि त्यांची न्यूयरची सुरुवात पण होत नाही. आम्ही काय झालं नाही, आम्ही इकडे येतोच. चांगलं वाईट इथेच आहे ना. हो मस्त. आमच्या कपालेश्वर मंदिराला गेल्याशिवाय आमचं न्यू इयर काही सेलिब्रेट होत नसतं, नाही. त्याच्यामुळे इथे येणारच. कंपल्सरी शास्त्र असतं ते. कपालेश्वर मंदिराला येणं शास्त्र असतं ते. यावंच शास्त्र. लागतं. हां, ते नाशिकचं शास्त्र आहे. प्राचीन गोराराम मंदिरला गोरेराम मंदिर इथे आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो. चला जाऊयात ऐश्वर्या सोबत. आज ऐश्वर्या मला नाशिक दर्शन करवते. तिला दर्शन मी आता नाशिकची सून झाली. हां, क्लबमधून हे घेऊन जाते, दर्शनाला घेऊन जाते. दिस इज कॉल्ड रिअल फ्रेंडशिप. छान पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही प्राचीन गोराराम मंदिराचं आत्ताच दर्शन घेतलेलं आहे. खूप छान पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे. इथे आज एवढी गर्दी नाही आहे, मोजकीच लोक आहेत, त्यामुळे शांततेत खूप सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे. ते 1782 मध्ये याची स्थापना झाली होती गोराराम मंदिर. इथं मूळ त्याची मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे. गोराराम अजून गोराराम मंदिर आपल्या तिकडे पुढे पण आहे. हो, पण आणि त्याची ती मूळ पूर्ण लेनलाच म्हणून काय नाव आहे, गोराराम लेन असं नाव आहे. का बरं हे नाव आहे? कारण की या मंदिराचं नाव गोराराम आहे, त्यामुळे इथे लेनला सुद्धा नाव गोराराम लेन असं दिलेलं आहे. येस. आम्ही आता आलो आहे मंगल ग्रह ना देवीच्या मंदिरात. मंगल ग्रह मंदिर पण म्हणतात, मंगला देवी असं पण म्हणतात. नाशिकमध्ये एकमेव हे एकच मंदिर आहे जिथं ज्याला मंगळ असतो तो येऊ शकतो आणि आणि ज्याला नसतं तरी येऊ शकतो. दर्शन हां. घ्यायला असं काही नाही. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मंगळाचं मंदिर एकच आहे अंबळनेरला, आणि त्याच्यानंतर बाहेरच्या स्टेटमध्ये आहे. तसं नाशिक एकमेव मंदिर आहे तिथे आम्ही आलेलो आहोत दर्शनाला. आम्ही सुद्धा पहिल्यांदाच इथे पहिल्यांदाच आलो. नाशिकमध्ये राहून एवढं 25 वर्ष आम्ही सुद्धा आम्हालाही आधी म्हणजे माहिती होतं, पण दर्शनाला कधी आलेलं नव्हतं. कधी चालू. आज देवी स्वतः आम्हाला बोलून घेतो. सो आम्हाला दर्शनाला झालं. तुम्ही या. हे मुक्तेश्वरचं मंदिर आहे, त्याच्या समोरच मंगलाग्रहाचं देवीचं मंदिर आणि आहे. आता आम्ही मुक्तेश्वराला जाणार आहोत. जेव्हा पण कोणी 16 सोमवार पूर्ण करतं आणि त्यांचा 16वा सोमवार असतो, तेव्हा मुक्तेश्वराला येऊन दर्शन घ्यावं लागतं, कारण की ते त्या बंधनातून मुक्त होतात. मग आता आम्ही आज असंच आलेलो आहोत. मग आम्ही मुक्तेश्वराचं दर्शन करणार आहोत. तिथे थोडीशी गर्दी आहे, पण दर्शन
देवाचं दर्शन तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. एनर्जी येऊन जाते. आम्ही या मंदिरात आलेलो. पिंडीवरती बर्फ ठेवलेला आहे. का ठेवलेला माहीत नाही, कदाचित आम्हाला असं वाटतं. त्यांनी जर कृपा केली आपल्यावर तर खूप कृपाही करू शकतो. खूप भोळे आहे तसे. म्हणजे रोज केला तर चांगलं होतं. काही त्याला असं कोणत्याही ठिकाणी आम्ही पण पहिल्यांदा तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये करा. काय सांगा आम्हाला काय नक्की, म्हणजे आम्हालाही कळेल नक्की का कारण ठेवलेलं की आहे. एवढी मोठी लादीच ठेवलेली आहे. खूप मोठा बर्फ ठेवलेला आहे. का काही सांगता येत नाही का ठेवलेला आहे. दिसू शकते का तुम्हाला? दिसते? आता आलो आता आम्ही सांड्यावर. आलेलो आहोत सांड्यावरच्या देवीला आणि त्यांचं आम्ही दर्शन घेणार आहे. त्याचं नाव आहे सांड्यावरची देवी. आम्हाला माहिती नव्हतं देवळा काय असतो. खूप सारे दर्शन केलं. आता काल भैरवला आलेलो. नाशिकमध्ये कालभैरवाचं एकमेव मंदिर आहे जे गोदा घाटावर आहे. सांड्यावरच्या देवीच्या एक्झॅक्टली मागेच आहे. तर आम्ही आत्ता तिथेच आलेलो आहोत. छोटंसं मंदिर आहे, बघू शकता. नाशिक एकमेव पावनभूमी आहे जिथे सर्व काही आहे. खूप सारे देव, खूप साऱ्या गोष्टी. एकदा नक्की नाशिकला विजिट करा. असली एवढा विश्वास करून आता चाललो आम्ही गाडीकडे. गाडी लावली आम्ही त्या टोकाला आणि आलो या टोकाला. मॅडम बोलले इकडं मंदिर, इकडं मंदिर. चालत चालत मला एवढं लांब पाय 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 घेऊन गेलं. आता भाजी लई मंडईत दर्शन चालतो झालं. मध्ये आता भाजी मंडईत आलोय. काय भाजी तर घ्यायची नाही, फक्त जस्ट विचार चाललोय किती झाले किती झाले. तर जातोय. काय किती झाले काहीच घेतलं नाही आपण. फक्त विचारतोय भाजी कितीची आहे हा, काय आहे ते, बस बाकी काहीच नाही. घ्यायचं तर आमचं काम नाही. काम नाही. आम्ही भाजी घेऊन आम्हाला आम्ही खाणार कारण की आम्हाला खूप फिरलोय. तुला आता गरज जमतंय. आहे भाजी घ्यायची. हिचं लग्न झालेलं आहे. माझा नवरा घेऊन येतो so मला पण भाजी घ्यायची गरज आणि नाही. मेन गोष्ट अशी की हिला तिच्या हजबंड सोबत दर्शनाला यायचं होतं पण सगळं उलटं झालेलं आहे. ती आलेली माझ्यासोबत आहे. आम्ही एवढं Destiny. इच्छा होती तेव्हा ती माझ्यासोबत दर्शन घ्यावं. दरवेळेस त्याच्यासोबत राहते. पण ठीक आहे, आम्ही दोघी जणी आता जाऊ. आणि आता ही मला काही सोडणार नाही. त्याचा कॉल आला 1 मिनिट. फायनली आता आलो. खूप भूक लागली. खूप दर्शन झालं. सर्व उपवासाचे पेढे अवेलेबल आहेत. मला उपवास आहे म्हणून तिला पण आज उपवासाचं खावं लागेल. आणि उपवासाला मीठ मिरची तिखट काहीच नाही आलं, फक्त गोड. कारण की ब्रदर्सचा उपवास. आम्ही मस्तपैकी आता मलाई बर्फी पेढे लस्सी आणि अजून बघू आम्हाला काय मागवायचं आहे. नाशिकचा बेस्ट स्वीट. हां पांडे मिठाई शिवाय बोलायचंच नाही ना. पांडे मिठाई सगळं काही आपल्यासाठी. गोड खाल्ल्याशिवाय वर्षाची सुरुवात कशी शोध. अरे वा, वर्षाची सुरुवात गोड घेऊन. आता लस्सी पण आलेली आहे. लस्सी इज ऑल्सो बेस्ट. आता आम्ही गोड खाऊन दिवसाची सुरुवात करतो. करतो. तुम्ही पण खाऊन घ्या. ठीक आहे, जाऊ दे. दररोज हजबंड सोबत टाइम स्पेंड करते. आज बेस्ट फ्रेंड सोबत टाइम स्पेंड करते. ते पण खूप वर्षानंतर, 3-4 वर्षानंतर. किती फायदे. पेढे खायला मिळतात बेस्ट फ्रेंड सोबत. पेढे दिवसाची चांगली सुरुवात झालेली आहे, गोड खाऊन. का तुम्हाला उपवास आहे? ठीक आहे, काही कारण असो. आता आयुष्यभर असंच ना, आता आपलं गोड आणि फुलत राहावं आणि अजून स्ट्रॉंग होत राहावं. चला आता पहिल्यांदा मी लस्सी पेढा आणि सर्व काही गोष्टी खाते. मी बाहेर आल्यावरती हे कधीच खाते. काही पूजा वगैरे असेल तर फक्त ते पूजामुळे थोडंसं खाते. बस आज मॅडमांमुळे खावं लागलं. मॅडम एवढी डेंजर गाडी चालवतात, बापरे विचार नका. रायडर आहे रायडर. आम्ही बरं झालं पोहोचलोय. आज लय देव केलंय. आज नीट घरी जाऊ दे म्हणा. नवीन वर्ष आहे. माझा नवरा घरी वाट पाहतोय, घरवाला जाऊ दे. एवढी डेंजर गाडी. तुझं पण लग्न व्हायचंय, सगळं हळू चालू. मला पूर्वच मिळत नाही. नवीन वर्षाची नवीन सुरुवात चांगल्या गोष्टी आणि होय तर आईना मला काही माहितीच नाही. त्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे 2026 जग संपणार आहे तर माझं लग्न झालंच पाहिजे. जग संपलं तर माझं लग्न राहून जाईल. आणि 2027 कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यामध्ये लग्न करत नाही असं कोण बोललं? मम्मी बोलली माझी. असं काही नसतं. असं आहे. आता संन्यास घेते का काय? कुंभमेळ्यात लग्न नाही होत असं म्हणतात. मला नाही माहिती.
आता मुहूर्त नाही तरी सुद्धा लग्न करतात. प्रेमाला मुहूर्त लागत नाही. अरेंज मॅरेजमध्ये कसलं आलं प्रेम. सो फायनली आम्ही गाडीपर्यंत पोहोचलो आहे. आली आमची गाडी. मॅडमांना आता वाटलं की गाडी उचलून नेली, पण आम्ही नीट गाडी त्या ठिकाणी पार्क केली. पळत आलो. थँक गॉड माझ्याकडून लस्सी संपत नव्हती, लस्सी संपवली आणि आता निघतोय. आता फक्त रायडर गाडी कशी चालवेल भगवान जाने. हम भगाने का काम करते हैं. देखते हैं अभी हमको ठीक ठीक से पहुंचा दीजिए घर पर, बस आपको दिखाती है कैसे चलाती है गाड़ी. बापरे आता ही रस्ता क्रॉस करते. किती किती प्रॉब्लेम जावं आहे, किती एवढी गर्दी आहे. मला तर आता भीती वाटते काय काय करेल ही पोरगी. बाई हळू चालव, तुझ्या मम्मीला ब्लॉग दाखवून देईल. तुझी मम्मी तुला गाडीच देणार नाही. हां माझी काय चालवायची इच्छा नाही, तुझी गाडी तू चालव, मला नीट पोहोचव फक्त घरी. एवढी गर्दी बघा पब्लिक, एवढी गर्दी आहे तरी मॅडम गाडी चालवत नाही. राइडिंग करते नुसते राइडिंग. गाड़ीवाला हमें आगे जाने नहीं दे रहा है. कब से ट्राई कर रही हूँ इसके आगे जाने का. फाइनली हम निकल चुके. आता ही लोकांना पण थकून देईल बाबा. मला ना लोकांसोबत भांडणे करायचे विनाकारण लोक ठोक पडायला. म्हणजे लोक एवढं मारतील आपल्याला धरून. बघू तुझी इज्जत आता किती चालवते. लेकिन गाड़ी भगाने से जो मजा आता है ना, दिल को जो सुकून मिलता है ना, वो ऐसे स्लो गाड़ी चलाने से मिलता ही नहीं. ठोक डालो सामने वाले को ठोक डालो भाई. ठोकल्यानंतर सांगा चला पैसे घ्या, आपल्याला घ्या, आपण सगळ्याला लावू. आपल्याला की गरज समोरच्याने कशाला आमच्या घरी यायचं. मला माहिती ना आम्ही कोण आहे. आमचं अपने रास्ते में सीधे चल रहे हैं, वही साइड से आए. हाँ उसकी गलती हुई, हमारी गलती नहीं. हम कभी गलत नहीं हो सकते. लड़कियाँ कभी भी गलत नहीं होती, कभी भी नहीं होती. फायनली गॉड आम्ही पोहोचलो बाबा घरात. हिला सोडले, अजून मला घरी पोहोचायचे. खूप मस्त ब्लॉग झाला. थँक्यू तुम्हाला चांगली सुरुवात नवीन सुरुवात. हां कंटिन्यू करूया. दर संडेला आम्ही खूप मुली जर ही आली नाही तर समजून घ्या तरीची ब्लॉग आलेला मी, पण ही आली तर आणि कंटिन्यू नाही करा, शेअर करा आणि खूप सारे कमेंट करा. म्हणजे आम्ही खूप सारे ब्लॉग नवीन प्लेस अशाच फिरवत राहू, दाखवत राहू. येस नवीन माहिती सांगत जाऊ. बरंच काही आमच्याकडे जे आम्ही तुमच्यासोबत शेअर. खूप सारं प्रेम करा. येस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.